अमरावती जिले में आने वाले ग्राम कासमपुर यहाँ के निवासी प्रकाश रामभाऊ ये लेकर के छोटे भाई ने दादागिरी कर 17 बगीचों को बेचकर भाई के नाम आने वाले हिस्से पर किया कब्जा। रामभाऊ ये लेकर के पास 3 एकड़ 17 बगीचा है और उस 3 एकड़ में 7 बारे पर 4 नाम समाविष्ट है। प्रकाश के पिताजी गुजरने के बाद पूरी खेती का कामकाज प्रकाश ने संभाला था और 15 साल के झाड़ खड़े किए थे, मगर छोटा भाई ने डरा धमका कर बड़े भाई को खेत में आने के लिए मना किया तथा जान से मारने की धमकी दी। इसी के चलते प्रकाश ये लेकर ने पथरोट पुलिस स्टेशन में जाकर शिकायत दर्ज कराई थी। कई बार पथरोट पुलिस स्टेशन यहाँ पे शिकायत दर्ज कराई, वहीं आज प्रकाश के छोटे भाई ने किसी को ना बोले लाखों रुपए का बगीचा बेच दिया। बड़े भाई को पता चलने पर इस मामले की शिकायत पथरोट पुलिस स्टेशन में दर्ज कराई गई। इसलिए प्रकाश और उसकी बूढ़ी मां ने पुलिस स्टेशन को न्याय के लिए गुहार लगाई है। दबंग इंडिया 24 न्यूज अमरावती संवाददाता रुपेश परकुंडे की रिपोर्ट। तुमचं नाव काय? प्रकाश. काय विषय शेतीचा वाद चालू आहे? तुम्ही पथरोट पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रार दिलेली आहे, काय विषय काय नेमकं? विषय म्हणजे शेतीचाच आहे. 2022 पर्यंत माझे वडील होते, वडिलापाशीच व्यवहार होता. मला 500 रुपये देत होते, तर हा आठवड्याचे 500 रुपये देत होते. तर नंतर मी यंदाच्या सालात त्याला समजा खत 2 एकर दादागिरीनं वाहिल्यानंतर मी एकरभर शेती मग झाडं सुकले नाही पाहिजे म्हणून शेजाऱ्याचं ज्ञानचोलंगिरी यांचं पाणी घेऊन आंब्याबार फोडल्यानंतर खत पाणी सर्व उन्हाळ्याभर मे महिन्यापर्यंत मी केल्यानंतर हा दादागिरीनं हे शेत ताब्यात घेतल्यानंतर माझी मुलगी एक मतिमंद आहे, माझी आई 77 वर्षाची आहे आणि माझं वय समजा 45 रनिंगमध्ये चालू आहे. तर मी पोलीस स्टेशनला कंप्लेंट केली तुम्ही पोलीस. पण आता नेमकं काय विषय आहे? बगीचा हा दादागिरीनं आम्ही सातबाऱ्यावर 4 वारस असल्यानंतर हा एकटा तिच्यावर अधिकार गाजवत आहे. कसा शेतामध्ये येते तर तुझे हातपाय तोडल्याशिवाय मी राहणार नाही. आणि तर माझ्या घरी 18 तारखेला तर यानं रविवार दिवस काल पथरोट पोलीस स्टेशन रिपोर्ट दिला काय? काल पथरोट पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला. काय झालं होतं? काय झालं त्यानं रिपोर्ट मला आता लावून परस्पर रस्त्यानं लावून दिलं. नंतर मग तुम्हाला काय रिपोर्ट कशाबद्दल दिला तुम्ही? बगीचाची तोड चालू आहे बा, यानं नापश्चात बगीचा विकला आमच्या. अच्छा, तुमची संमती घेतली नाही? सर्वांची संमती घेतली नाही, काहीच नाही. पैसे वगैरे दिले नाहीत? काहीच नाही दिले. त्या संदर्भात तुम्ही पथरोट पोलीस स्टेशनला तक्रार दिली? तक्रार दिली. अजूनपर्यंत कारवाई व्हायची आहे? कारवाई झालीच नाही अजून.